नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का, जानेवारी 2026 पासून लागू होणार नाही नवा वेतन आयोग। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 8वा वेतन आयोग अद्याप स्थापन झालेला नाही, त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये चिंता वाढत आहे की त्यांची संभाव्य पगारवाढ जानेवारी 2026 पासून लागू होणार नाही का। मित्रांनो, जवळजवळ 35 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग चर्चेचा विषय बनला आहे। संभाव्य वेतनवाढ आणि सुधारित पेन्शन लाभाबाबत वाढती चर्चा पाहता अपेक्षा व उत्साह वाढत असूनही 8वा वेतन आयोग कधी स्थापन होईल याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत संदेश आलेला नाही, ज्यामुळे अनेक जण अनिश्चिततेत आहेत। अनेक कर्मचारी संघटनांनी या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली असून त्यांनी वेळेवर नवीन वेतन आयोजकांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास आणि कर्मचारी व पेन्शनधारक दोघांसाठीही अनिश्चितता कमी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्याचे आवाहन सरकारला केले आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 नंतर लांबू शकतो का। मित्रांनो, जानेवारी 2016 मध्ये लागू झालेला 7वा वेतन आयोग जवळजवळ 2 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2014 मध्ये जाहीर करण्यात आला होता। त्या वेळेनुसार अहवाल सादर करणे, मंत्रिमंडळाची मान्यता देणे आणि वेळेवर अंमलबजावणी करणे यासाठी पुरेशी जागा होती। पण 2025च्या मध्यापर्यंत 8वा वेतन आयोग अद्याप तयार झालेला नाही आणि आयोगाची व्याप्ती व उद्दिष्टे परिभाषित करणारे महत्त्वाचे संदर्भ अटी या देखील अंतिम झालेल्या नाहीत। 8वा वेतन आयोग अशी संबंधित चर्चा सुरू झाल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली, पण नोकरशाही प्रक्रियेचा वेग पाहता अंमलबजावणी 1 जानेवारी 2026च्या अपेक्षित वेळेपेक्षा खूप पुढे जाऊ शकते। अशा स्थितीत या वर्षाच्या अखेरीस आयोगाची घोषणा झाली तरी ऐतिहासिक नमुने शिफारशी अंमलबजावणीसाठी तयार होण्यापूर्वी 18 ते 24 महिन्याचा अंतर दर्शवतात। या वेगाने ही वाढ 2026च्या अखेरीस किंवा 2027च्या सुरुवातीलाच प्रत्यक्षात येऊ शकते। मित्रांनो, त्याचवेळी विलंबात आणखी भर म्हणजे राजकोषीय अडचणी, कारण सरकार कल्याणकारी खर्च, निवडणूक आश्वासने आणि राजकोषीय तुटीचे लक्ष्य याचे संतुलन साधत आहे। उदार दरवाढीमुळे तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो, ज्यामुळे धोरणकर्त्यांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील। मित्रांनो, आता आपण बघूया की फिटमेंट फॅक्टर गणनेवर याचा परिणाम होईल का। मित्रांनो, पगार सुधारणेचा एक मोठा भाग फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो। फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराची पुनर्गणना करण्यासाठी वापरला जाणारा आकडा आहे। जर टॉप एंड 2.86चा आकडा स्वीकारला तर किमान मूळ पगार 51,000 रुपयापेक्षा जास्त असू शकतो, पण त्याच्या आर्थिक परिणामामुळे अशी मोठी वाढ आव्हानात्मक असू शकते। 2.6 गुणा ते 2.7 गुणा वाढ होण्याची शक्यता जास्त दिसते, जी सरकारच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवत लक्षणीय वाढ प्रदान करते। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 फिटमेंट फॅक्टर 2.57 होता आणि किमान मूळ वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपये करण्यात आले। तर 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता आणि किमान मूळ वेतन 2,750 रुपयावरून 7,000 रुपये करण्यात आले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।